नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा चॅनलवर सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आता 10वीचे आणि 12वीचे पेपर झालेले आहे आणि या 10वीच्या आणि 12वीच्या पेपर झाल्यामुळे बऱ्याच पालकांना जे असं वाटत आहे की आता माझ्या मुलांचे ऍडमिशन कुठे घ्यावं, आणि त्यासाठी मी हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ बनवलेला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या 10वीला कोणी मित्र असतील, पाहुण्यातला कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे। सर्वप्रथम जर बघितलं तर जे तुम्हाला पेपर चांगले गेले असतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर सध्या जर बघितलं तर जे आता ह्या म्हणजे सध्याच्या युगात म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या युगात कोणकोणते कोर्स आपण केले पाहिजे, त्याचप्रमाणे जे आपण ग्रॅज्युएशन कोणतं केलं पाहिजे या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही डिग्री तर घेत राहा, तुम्हाला जी वाटेल ती डिग्री घ्या। त्याला डिग्री घ्यायच्या साईड बाय साईड तुम्ही काही कोर्सेस करू शकता, ते कोर्सेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले म्हणजे 10वी 12वी झाल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले जे आहे MSCIT करून घ्या। MSCIT अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गव्हर्नमेंटची जी वॅकन्सीज असतात पुढे पण जाऊन तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक ज्ञान इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे तुम्ही MSCIT करणे अत्यंत गरजेचे आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची फील्ड जर म्हटलं तर तुम्ही डेटा सायन्स। सध्या काय झालं की डेटा सायंटिस्टची खूप सध्या गरज आहे। मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मोठे पॅकेज मिळतात, अक्षरशः 7 ते 8 लाख रुपयापर्यंत जे स्टार्टिंग आपल्याला वर्षाचं पॅकेज मिळतं। त्याचप्रमाणे जर बघितलं तर डेटा सायन्समध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात मोठी ग्रोथ या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे नक्कीच तुम्ही कोर्स करून घ्या। यानंतर पुढचा महत्त्वाचा कोर्स आहे तो म्हणजे AI, म्हणजे ChatGPTचा कसं हँडल करायचं, AIचा यूज कसा करायचा, त्या संबंधी सुद्धा भरपूर सारे कोर्सेस आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे जर बघितलं तर सध्या जे आहे ॲनिमेशन पण खूप सध्या आता व्हास्ट पद्धतीने वाढत चाललेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर VFX ॲनिमेशन जर बघितलं तर हे सुद्धा अत्यंत ट्रेंडिंग टॉपिक हा पुढच्या काही दिवसांमध्ये ठरणार आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे तुम्ही ॲनिमेशन म्हणजे जर तुम्ही ॲनिमेशन केलं तर ॲनिमेशन नंतर तुम्ही मोठ्या कंपनीत जॉईन सुद्धा होऊ शकता। त्याचप्रमाणे मूवीजच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता, म्हणजे भरपूर सारे ऑप्शन आहे। यानंतर जर बघितलं तर जे पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे काय की तुम्ही वेबसाईट बनवून वेबसाईटवर कॉन्टेंट टाकून त्याद्वारे सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता, तर हे सुद्धा आहे। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, आपण BA करतो, BSc करतो, त्यानंतर आपण जॉबच्या शोधात जातो, त्याचपूर्वी जर तुम्ही हे कोर्स करून ठेवले तर तुम्हाला खूप फायद्याचं ठरणार आहे। जुन्या पिढीनं ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नका, कारण जुन्या काळात काय आपण म्हणायचो की मी हे नाही केलं, ते नाही केलं, मी असं केलं असतं तर तसं झालं असतं, तसं केलं असतं तर असं झालं असतं, पण नंतर टाइम गेल्यावर काही होत नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एक कोर्स करून घ्या। तुम्हाला जे यापैकी आवडेल कोणताही एक कोर्स करा। तुम्ही बेसिक MSCIT तर सर्वांनीच करायचं आहे, त्यानंतर ह्या कोर्सपैकी तुम्हाला जे काही कोर्स आवडेल तो कोर्स तुम्ही करू शकता। पण तुम्हाला कोर्स जॉईन करण्यापूर्वी त्याची ऑथेंटिकेट माहिती, कोर्स चांगला आहे की नाही याबद्दल तुम्ही पूर्णतः चौकशी करूनच जे आहे तो कोर्सला तुम्ही जॉईन व्हा। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वी नंतर तुमचा काय प्लॅन आहे तुम्ही डिसाईड करा, की तुम्हाला 11वी 12वी करायची की तुम्हाला डायरेक्ट डिप्लोमा करायचा, ते सुद्धा तुम्ही डिसाईड करा। 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे। म्हणजे काय होतं, आपण हाचे मी इकडे गेला, हा मी इकडे गेला, अशा पद्धतीने आपण एकाने इंजिनिअरिंग घेतलं तर 10 जण इंजिनिअरिंग घेतात, एकाने मेडिकलला घेतलं तर 10 जण मेडिकलला जातात। तुम्हाला काय आवडतं ते खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही ते फॉलो करा आणि त्यानुसार तुम्ही हे करू शकता। तर हे महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी मला सांगायच्या होत्या। अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। काय होतंय की आपण BScला गेलं, BAला गेलं, ते करतोय आपण तो तर करणार, पण त्या साईड आपण काही स्किल बेस्ड कोर्सेस आपण केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कधीही कुठेही जॉब मिळू शकतो। व्हिडिओ जर आवडला, माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा। धन्यवाद।